गाडी माझी मुली वाचली, त्यामुळे मला धक्का बसला. म्हणून मी प्रत्येक प्रवाशांना सांगतो काय, तिथे उभं राहू नका. आपल्या शासनाला सांगा कुठेतरी सोय करा. गव्हर्नमेंटला सांगू शकतो की जरा लक्ष द्या, अपघातावर लक्ष द्या जरा. कारण की जर एक माणसाचा अपघात झाला त्याची फॅमिली वाऱ्यावर पडते. बरोबर. मला काय सरकार थोडंच आम्हाला पोचणार. मग ह्या ठिकाणी थांबा जो दिलाय तो अपघाती क्षेत्र आहे, त्या ठिकाणी राहणं योग्य आहे का? चुकीचं आहे. काय इथं पोलीस वगैरे किंवा आरटीओ वगैरे सोय जर केली, त्यामुळे म्हणजे अनधिकृत गाड्या वगैरे थांबतात, त्या थांबायच्या बंद होतील किंवा काय जबाबदारी घेऊन सरकारने एवढं काय तो उपाय काढून काय तर केलं पाहिजे लवकरात लवकर. 2 जण मृत्यू झाले, तर तुम्ही या ठिकाणी आता उभे आहात, त्या ठिकाणी तुम्हाला भीती नाही वाटत का? एवढा मोठा अपघात होऊन पण आज तुम्ही या ठिकाणी उभे आहे. कल यहाँ पे एक्सीडेंट हुआ, जो 2 लोग का डेथ हुआ है यहाँ पे, तो मैं यहाँ की गवर्नमेंट से यही अपील करूँगा कि यहाँ पे प्रॉपर बस स्टॉप बनना चाहिए, क्योंकि लोग यहाँ पे जो सड़क पे तो खड़े रहते हैं क्योंकि सेफ नहीं है. तर मित्रांनो, आपण बघू शकता या ठिकाणीच काल BSTचा मोठा अपघात झाला होता आणि हा तो लोकेशन आहे. तरी पण आपण बघू शकता ही जी हे जे प्रवासी आहेत ते अजूनही जीव धोक्यात टाकून या ठिकाणी बरेच जण उभे आहेत. तर नमस्कार मित्रांनो, नमस्कार. मी पुष्पराज तारी आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, कालच आपण एक व्हिडिओ केला होता आणि काल सुमारे सकाळी 8:45 वाजता हा जो आपला रोड आहे, तो आपला सायन पनवेल हायवे रोड आहे, जो राष्ट्रीय महामार्ग आहे. आणि या ठिकाणी सकाळी 8:45 वाजता BSTचा मोठ्या प्रमाणात अपघात झाला होता. हा लोकेशन आहे. या ठिकाणी BSTने पूर्णपणे ठोकला होता आणि या ठिकाणी पूर्ण तो पोल आहे, लोखंडी पोल, त्या लोखंडी पोल पूर्ण तोडून टाकला आहे. म्हणजे एवढ्या प्रमाणात तो हाय स्पीडमध्ये होता आणि तो हाय स्पीड एवढी होती की जवळजवळ 2 ते 3 प्रवासी मृत्यू झाले जागेवर. आणि तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलची लिंक दिली, त्याच्यावरती तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघा, तुम्हाला नक्की समजेल. आणि हा जो जीव धोक्यात घालून इकडे प्रवासी आपण बघू शकता, या ठिकाणी जीव धोक्यात घालून अजूनही काल आपला अपघात झाला आहे आणि आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अपघात होत आहेत. त्या क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात आज प्रवासी आहेत. तर यासाठी मी व्हिडिओ करतो. काल व्हिडिओ आपण अपलोड केला होता इंस्टाग्रामवरती, तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर मला कुठेतरी वाटलं की आज पण त्याचा व्हिडिओ जे आहे ते करण्यासाठी आपल्याला गरज आहे, दाखवायची गरज आहे प्रशासनाला की अजूनही लोक खाजगी ट्रॅव्हल्स आहेत या ठिकाणी बघू शकता. हे जे खाजगी ट्रॅव्हल्स आहेत, हे खाजगी ट्रॅव्हल्स या ठिकाणी उभे आहेत आणि आपल्या वाहतूक पोलीस नियंत्रणाने या ठिकाणी बोर्ड लावला आहे की थांबायचं नाही या ठिकाणी, तरीही खाजगी ट्रॅव्हल्स या ठिकाणी थांबत आहेत. तर मित्रांनो, खूप मोठा अपघाती क्षेत्र आहे. तर माझी प्रशासनाला एकच विनंती आहे, PWD अधिकारी असतील, आपल्या RTO अधिकारी असतील, वाहतूक पोलीस नियंत्रण कक्ष असेल, या ठिकाणी थांबा लावणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपले प्रवासी आहेत ते सुखी राहतील, सुखरूप राहतील. हे जे आता आपण त्यांची सगळी विचारपूस करूया, आपला जीव मुठीत घालून या ठिकाणी प्रवास करत आहेत प्रवासी. तर त्यांना थोडक्यात सगळ्यांना आपण विचारूया की काल अपघात झाला आहे तरी आज जीव मुठीत घालून हे प्रवासी आपले प्रवास करत आहेत. तर चला मित्रांनो, आपण दाखवूया की कशा पद्धतीने प्रवासी प्रवास करत आहेत. या ठिकाणी उभे आहेत, तर या प्रवासी जे आहेत त्यांना पण आपण विचारूया. तर दादा नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. ॲक्च्युली कालच इकडे जो हा आपला एरिया आहे, मानखुर्द पनवेल हायवे रोड जो आहे, तो आपण बघू शकता. हा जो लोकेशन आहे, कालच या ठिकाणी आपला BSTचा मोठ्या प्रमाणात अपघात झाला होता आणि बरेच जण या ठिकाणी
जखमी झाले आणि त्यानंतर 2 जण मृत्यू झाले. तर तुम्ही या ठिकाणी आता उभे आहात, त्या ठिकाणी तुम्हाला भीती नाही वाटत का? एवढा मोठा अपघात होऊन पण आज तुम्ही या ठिकाणी उभे आहे. ॲक्च्युली मला भीती तर वाटते, पण मी आता चाललो आहे पंढरपूरच्या वारीला. ओके हां, तर मी माझा जीव मुठीत घेऊन जातो. ओके, तर तुम्ही काय सांगाल? कारण मी आता जातो आहे सोलापूरची गाडी आहे आता एसची भाजी, त्या गाडीने मी आता सोलापूरला जातो आहे. ओके, त्या सोलापूरच्या गाडीवरून आता जर मला जाताना काय झालं तर कोण जमणार? विषय तोच आहे की हा जो अपघात होतोय इथे वारंवार आपण हा जो बघू शकता भरपाई घेऊन येणार आता ती सरकार येणार. तर सरकारला तुम्ही काय सांगू इच्छिता किंवा आपले जे बेस्ट अधिकारी आहेत किंवा ट्रॅव्हल्स आहेत किंवा आपले जे सगळे PWDचे अधिकारी आहेत त्यांना तुम्ही काय सांगा? तर आम्ही एक सांगू शकतो की आम्हाला फक्त एक बस थांबा उपलब्ध करून द्या. ओके, तर मित्रांनो बघू शकता या ज्या आहेत जीव मुठीत घेऊन आपल्या प्रवास करत असतात. मावशी, कालच या ठिकाणी अपघात झाला आहे BSTचा, तरी पण तुम्ही जीव धोक्यात घेऊन आज इकडे उभे आहे. तर कशासाठी उभे आहे? तुम्हाला भीती वाटत नाही का? तुमचं जर परत या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी जे गाड्या येत आहेत त्या पुन्हा एकदा जर ठोकल्या तर तुम्ही जीवाची पर्वा न करता या ठिकाणी उभे आहे, तर तुम्ही काय सांगा? आम्हाला गावी जाणं अर्जंट असते, बरोबर, त्याच्यामुळं आम्ही जीव धोक्यात घालून येतो. पहिले यवसमानी टौन होते, तर पहिले यवसमानीचा एक ॲक्सिडेंट झाला, आता 2-3 महिने झाले असा ॲक्सिडेंट झाला. हे कोणत्याच कालच मावशी 2 मृत्यू झालेत या ठिकाणी. BSTचा मोठा अपघात झाला आहे. तर या ठिकाणी तुम्ही गव्हर्नमेंटला, आपल्या सरकारला किंवा शासनाला तुम्ही काय सांगा? गव्हर्नमेंटला सांगू शकतो की तुम्ही जरा लक्ष द्या, अपघातावर लक्ष द्या जरा. कारण की जर एक माणसाचा अपघात झाला त्याची फॅमिली वाड्यावर पडते. बरोबर. काही पोसत नाही. बरोबर, कामधंदा करून हे करायला पाहिजे. खूप छान माहिती दिली ताई. तर आम्हाला प्रशासनाला हेच सांगायचं आहे की या ठिकाणी भरधाव आपण बघू शकता, वाजले ते संध्याकाळचे 9 आणि भरधाव गाड्या चालू आहेत या ठिकाणी. सायन पनवेल हायवे रोड मानपूर या ठिकाणी जीव धोक्यात घेऊन प्रवास करत असतात हे प्रवासी. तर इकडे काही महिला पण आपल्या आई बहिणी आहेत, तर त्यांना पण विचारूया. तर ताई मला सांगा, आज काल या ठिकाणी BSTचा मोठा अपघात झाला आणि 2 जण मृत्यू झाले कालच, तरी पण तुम्ही जीव मुठीत घालून आज इथे उभे आहेत, तर तुम्ही सरकारला काय सांगाल? काय सरकार करणार आहे? काहीच नाही करू शकत. मग तुम्ही आज जीव घेऊन जर मुठीत जीव घेऊन इथे उभे राहताय, तुम्हाला भीती नाही वाटत का? या ठिकाणी जर आमची मुलं गावी असतात ना, हा. त्यांसाठी जायला पाहिजे. बरोबर, मग काय सरकार थोडंच आम्हाला पोचणार. मग ह्या ठिकाणी थांबा जो दिलाय तो अपघाती क्षेत्र आहे, त्या ठिकाणी राहणं योग्य आहे का? चुकीचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही काय? सरकारने काय करायला पाहिजे ना. सरकारच्या लायकीचंच नाही. बरोबर. तर या ठिकाणी आता आपल्याला थांबाची खूप गरज आहे. हे बघू शकता असे ट्रॅव्हल जे आहेत अनधिकृत असे या मानपूर पनवेल हायवे रोड ठिकाणी या उभे असतात. आणि अजून पण कालच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात झाला BSTचा आणि या ठिकाणी बरेच असे प्रवासी आहेत. ते आपण बरेच जणांना विचारू. या ठिकाणी अजून प्रवासी आहेत. ते दादा, तुम्ही कुठे चाललाय? तुम्ही कुठे चाललाय? सांगलीला चाललाय. कालच आपल्या इथे मोठ्या प्रमाणात BSTचा अपघात झालाय, मोठ्या प्रमाणात, आणि त्यानंतर 2 प्रवासी मृत्युमुखी झालेत. तर तुम्हाला या ठिकाणी उभं राहून भीती नाही वाटत आहे? काय सांगाल याबद्दल? मग तुम्ही सरकारला काय सांगू शकता किंवा तुम्ही मोठे अधिकारी जे आहेत, आपले प्रशासन आहे, त्यानंतर तुम्ही यांना काय सांगू इच्छिता की या ठिकाणी धोका निर्माण झाला आहे की बरेच गेल्या जूनपासून 4 अपघात या ठिकाणी मोठे झाले? सगळ्यात प्रॉब्लेम चालू होते. आता तिथे गाड्यांचं ह्या रस्त्याची उभारायचं पर्याय नाही इथं. तसं बाजूला कुठं चांगलं शेड पण चांगला पाहिजे इथं उभा करायला. बरोबर. दूर पब्लिक सगळं रस्त्यावर उभा आहे, त्या साईडला बी ह्या साईडला बी सोयच नाही कुठं काय आहे. आणि दुसरं म्हणजे जर बाजू आजूबाजू रिक्षा उभा असेल, गाडी असेल तर ते पुढं उभं राहायचं, रस्त्यावर उभं राहावं लागतं काय झालं तरी. मग तुम्ही आता आपल्या प्रशासन जे आहे जे लक्ष देत नाही त्यावरती तुम्ही उपाययोजना म्हणून काय सांगाल? इथं बसस्टॉप करायला पाहिजे, ती सोय करायला पाहिजे पब्लिक काय का बसस्टॉप केला पाहिजे. अच्छा. आता BSTचं काय केलं पहिला बसस्टॉप आणि जे खाजगी ट्रॅव्हल्स जे उभे राहत आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? त्यांनी बसस्टॉपला उभं राहायचं नाही. बरोबर. एसटीच्या बसस्टॉपला उभं राहायचं नाही, त्यांनी जागा सोडून पुढं उभं राहायचं. तर हे आहेत आपले प्रवासी जे जीव धोक्यात घालून सांगली, सातारा या ठिकाणी गावी निघालेत. आणि
सर्व कुटुंब यांच्यावर चालतं आणि हे कोणती जबाबदारी असूनही जीव धोक्यात घालून या ठिकाणी आपल्या पनवेल सायन हायवेवरती उभे आहेत. कालच आपला मोठा BSTचा अपघात होऊ नये आज प्रवासी या ठिकाणी उभे आहेत. तर मित्रांनो, एकच आपल्या सरकारला सांगू इच्छितो की असे जीव धोक्यात घालण्यापेक्षा लवकरात लवकर आपण थांबा द्या हीच विनंती करेन. आणि दादा तू काय सांगशील? काय इथं पोलीस वगैरे किंवा RTO वगैरे सोय जर केली त्यामुळे म्हणजे अनधिकृत गाड्या वगैरे थांबतात त्या थांबायच्या बंद होतील किंवा काय जबाबदारी घेऊन सरकारने यावेळी काय तो उपाय काढून काय तर केलं पाहिजे लवकरात लवकर. त्यात रस्ता पण खालीवर असल्यामुळं गाड्यांना पण प्रॉब्लेम होतो. त्यामध्ये इथं लाईटीची काय सोय नाही, जी येते ती पुढच्या गाड्या वगैरे येते त्या साईडला पूर्ण अंधार आहे, तिकडनं गाड्या स्पीड येत आहेत. त्यामुळं बरोबर दादा, बरोबर. आणि मी पण सांगतो की RTO अधिकारी असतील किंवा आपलं वाहतूक पोलीस नियंत्रण असतील यांनी यावरती लक्ष द्यायला पाहिजे. या ठिकाणी अनधिकृत जे वाहन आहेत जसे प्रायव्हेट आपले जे खाजगी ट्रॅव्हल्स आहेत तेही अनधिकृत या ठिकाणी उभे राहतात आणि या ठिकाणी मोठा प्रमाणात गेले जूनपासून या ठिकाणी बघू शकता आपले बारके पण मुलं या ठिकाणी घेऊन आपल्या जीव धोक्यात घालून या ठिकाणी उभे आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी भरधाव या सायन पनवेल हायवे रोड जो मुख्य रोड आहे आपला राष्ट्रीय महामार्ग आहे या ठिकाणी जात असतो आणि खूप काळजी घेणं गरजेचं आहे. जो कल यहाँ पे एक्सीडेंट हुआ, जो 2 लोग का डेथ हुआ यहाँ पे, तो मैं यहाँ की गवर्नमेंट से यही अपील करूँगा कि यहाँ पे प्रॉपर बस स्टॉप बनना चाहिए, क्योंकि लोग यहाँ पे जो सड़क पे से खड़े रहते हैं क्योंकि सेफ नहीं है. आप देख सकते हो यहाँ पे, और ये बिल्कुल भी सेफ नहीं है क्योंकि जो बसेस वगैरह आती है वहाँ पे एक्सीडेंट होने का बहुत सारा चांसेस है. यहाँ पे एक बस स्टॉप करके प्रॉपर स्पेस बनाना चाहिए. माझी मुलगी मी गावाहून आणली होती आणि गावाला घालवायची म्हणजे माझ्या गावाला जाताना डायरेक्ट गाडी टाळी आणि पूर्वी वाचली. त्यामुळे मला धक्का बसला म्हणून मी प्रत्येक प्रवाशांना सांगतो काय तिथं उभं राहू नका. आपल्या शासनाला सांगा कुठेतरी सोय करा. की प्रवासी जे आहेत ते या ठिकाणी जास्त थांबू नका, कारण की हा अपघाती क्षेत्र जाहीर झालं आहे. त्यामुळे या ठिकाणी काळजी घ्या आपली स्वतःची, आपल्या परिवाराची. आणि या ठिकाणी जो अपघात होत आहे त्या प्रशासनाला मी एकच विनंती करेन की लवकरात लवकर या ठिकाणी उपाययोजना काढा, जेणेकरून आपले प्रवासी सुखरूप आपल्या घरी जातील आणि येतील. मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचा एकच माझा इंटेन्शन आहे की या ठिकाणी थोडं प्रवाशांनी काळजी घ्या आपली स्वतःची आणि अपघात टाळा, जेणेकरून इकडे खूप अपघात होत असतात. तर या ठिकाणी समजा बरेच प्रवासी जे आहेत ते आपल्या जीव धोक्यात घालून प्रवास करत असतात. तर काल मी व्हिडिओ सकाळी 9ला अपघात झाल्यानंतर मी व्हिडिओ इंस्टाग्रामवरती अपलोड केला होता आणि तो मोठ्या प्रमाणात प्रचंड व्हायरल झाला. तर मी आज व्हिडिओ करण्याचा विचार केला की बाबा आज मी आपला व्हिडिओ केला पाहिजे आणि जनजागृती झाली पाहिजे. तर मी आपलं प्रशासन आहे त्यांना एकच विनंती करीन, आपले RTO अधिकारी असतील, आपले PWD अधिकारी असतील, आपले सगळे BMC अधिकारी असतील, आपलं वाहतूक प्रशासन असेल, आपलं वाहतूक नियंत्रण असतील, पोलीस कर्मचारी, यांना एकच विनंती करेन की या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित बस थांबा दिला पाहिजे. ज्या ठिकाणी आपण सगळ्यांची आज प्रवाशांची आपण मुलाखत घेतो त्यात सगळ्यांची वेदना आणि मी पण खरंच खूप काल ॲक्सिडेंट बघितलं त्यानंतर खूप वाईट वाटतं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि हा जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्की प्रशासनाला काय सांगणार त्याच्यात कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून या ठिकाणी उपाययोजना झाल्या पाहिजे. थँक्यू सो मच. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की आपल्याला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू सो मच.